आणि आपले ते चाकं चेंज करतोय, ट्रॅक्टरची चाकं. मित्रांनो आता आपलं झालंय उकळून आणि मम्मी खत पेरते, खतानंतर भात पेरतील. तर मित्रांनो काल काय ब्लॉग एंड करताना आला आणि काल मी बोललो होतो एक गोष्ट सांगायची तुम्हाला, सांगेन लास्टला, तर एंड करेन तेव्हा म्हटलं सांगेन. तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की आता नमस्कार मित्रांनो, तर मी सिद्धेश्वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप दिवसानंतर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. आणि आज पावसाने सुरुवात केली, मिरग झालाय चालू. आणि आता सर्वजण कोकणात काय करतात तर भात शेती. तर आता पेरे चालू करायला झालेत सर्वांनी ट्रॅक्टर चालू केलं आहे आणि आपला पण ट्रॅक्टर आपण चांगला करून आणला आहे फायनली पाचलवरचं. आणि हे बघा आपले नांगर, ह्यातला एक नांगर खराब झाला आहे, त्यातला एक नांगर खराब झाला आहे. मग दोघातले वेगवेगळे आपण अलग अलग वायंगोळ आणि बघा लाईटिंग सर्व वांदे केले, तर रात्रीच गेले. पाणी भरायला लागतंय, पाण्याचा एक थेंब नाही घरात. तर चला जाऊया आता पेरे कराय खालती ट्रॅक्टर घेऊन. तर मित्रांनो हे बघा आपली ही तरव्याची मळी आहे, म्हणजेच की इथे भात पेरायचं भाजून घेतलेलं असतं उन्हाळ्यातून. आणि इकडे एक आहे, दोन आहेत तरव्याच्या मळ्या. हे बघा सर्वजण लागलेत पेरणी करायला, वरती करण बिरण नांगरायला लागलाय. आणि पावसाने सर्व हिरवगार करून टाकले, रान पण रुजून आलंय. आणि वातावरण बघा आज पण पाऊस लागणार आहे असं वाटतंय, सकाळपासूनच ऊन नाही पडलंय. कालपासून सुरू झाला पाऊस जोरात. आणि आपले ते चाकं चेंज करतोय, ट्रॅक्टरची चाकं वेगवेगळे आहेत. बघूया कसं नांगरतंय. 4 असतात, 2 चिखलीला असतात आणि 2 उकळीला. म्हणजेच की सुका असताना एक उकळायचं आणि नंतर नांगरून झालं पावसातून चिखल करतात तेव्हा वेगळं असतं लावायचं. पण आम्ही ह्याच्यातलं एक लावलं आणि त्याच्यातलं एक लावलं, दोघातलं एक लावून ठेवलं. कारण का त्यातलं एक खराब झालं आहे, त्यामुळे आपण अलग अलग लावतोय. आणि इकडे बघा आंब्यावर आंबे होते थोडेफार, ते काढायचेच राहिले. कारण का पाऊस पडला आहे, वरती चढायला पण जमणार नाही आता पावसातून. आणि आपला शेंगदाणा बघा सर्व रान आलेले सगळं रुजून. शेंगदाणा काढला आहे, एकच पोती भेटले भुईमूग, आणि त्यातली अर्धी खराब आहेत आणि अर्धी चांगली आहेत. फक्त आपण काय एक्सपिरियन्स घेतलेला शेंगदाणा कसा करायचा आणि काय होतं. खूप मेहनत आहे शेंगदाण्याला, पण त्यांना भर घालून सर्व ते करायला लागतं. पाणी लावताना खत पाणी. तर आपली काय थोडंफार केलेलं आणि त्या भेटलं आहे जरासंच शेंगदाणा, दाखवेन तुम्हाला नंतर. तर हा बघा मित्रांनो आपला शेंगदाणा. आणि इकडे काय झेंडू झाडं लावली, ते सर्व साफ करून घेतलं. साफ पण झालंच नाही, असंच हे करून ठेवलं आहे. घाण सर्व बघ इथे. आता हे नांगरताना सर्व वाट लागणार आहे, कारण का ह्यातली जे घाण आहे ते सर्व त्या नांगराला चिकटते, त्या ह्यांना चाकांना. आणि आपला ते बघा ह्याचं काय शेंगदाण्याच्या पण तिकडे भरपूर आहे मळीत घाण, ते पण साफ करायचं आहे. आणि आपले आंब्याची झाडं बघा केवढी उंच आहेत. तर चला पेट्रोल नाही जायचं आहे, पेट्रोल आणतो. ट्रॅक्टरमध्ये पेट्रोल नाही. व्ह्यू बघा, व्ह्यू हिरवगार झालं लगेच. घर आपलं, चला हे बघा काकांचं घर. पप्पा नांगरत आहेत, नांगरायला चालू केलंय. बघतात टेस्ट घेतात, टेस्ट नांगराची. चला बघा पेट्रोल आणलंय,
2 लिटर पेट्रोल आणले, 2 लिटर जाऊया घेऊन. तर मित्रांनो, आता तरवा बघा, हे ब्लॅक दिसतंय का, हे काळं काळंवालं, ते सर्व आता हे सर्व असं पसरून टाकायचं इकडे. ते खतसारखं असतं ह्याला भातासाठी. म्हणजे आता आपण भाताचे गोटे टाकू, म्हणजे भात पेरू, भाताचं बी, तर त्यासाठी खतसारखं असतं. तर त्याला पेरून ठेवायचे, पण नांगरतात, त्यामुळे आता आपल्याला करायला लागणार आहे. तर मित्रांनो, काल आपण एका ठिकाणून चाफ्या झाड आणलं होतं, म्हणजेच की गुलाबी चाफा आहे. आणि हे बघा, हे इथे आहेत आपल्या अगोदरच पहिल्यापासून हे व्हाईट चाफा आहेत आणि इकडे आहेत ते रेड चाफा. तर म्हणून म्हटलं इथे व्हाईटच्या बाजूच लावून टाकूया. बघा, छोटं झाड, गुलाबी चाफा, गुलाबी साडी, देन चाफा लगाय. सगळं लक्षात ठेवा, नाही तोंड टाकशील चाफा. आता मी जाणार आहे, आपलं गुलाबी चाफा लावून झाला आहे. आणि आता कधी मोठा होईल तेव्हा बघूया. आणि तुम्हाला एक मेन गोष्ट सांगायची, आपण ते लास्टला एंडला सांगू. आणि हे बघा, आपला अननस पिकला आहे, 2 अननस झालेत. इथे एक तोडूया. हे बघा, इथे एक, तो अजून कच्चाच आहे. अजून एक खाल्लेला आहे, किती धरला होता, खाऊन टाकला. आणि बघा, कलम आंबे धरलेत, वरती आंबे आहेत,
चढणार कोण वरती पावसातनं. सर्व घसरट झाल्या झाडांवरती. कलमांना पण आता खत टाकायचं आहे. बघूया. हे बघा अननस. मित्रांनो आता आपलं झालं आहे उकळून आणि मम्मी खत पेरते. खतानंतर भात पेरतील. आणि तुम्ही काय केलात? बिनकामी माणसं. तर आता आपण ट्रॅक्टर पण चालू केला नाही. तर चला आता काय करताय? भात पेरून दे. अरे पण डबल फिरवायला लागणार आहे ना. अरे ही महिना करतायत. तर मित्रांनो झालंय फायनली आपलं नांगरून. आणि आता तिकडच्या मळीमध्ये पेरून झालंय. तर ह्या साईडच्या मळीमध्ये पेरायचा भात. आणि आपण बघू सोबत कलंबा झाडावरती. आणि हे बघा त्याविषयी वादळ, हे फाटे तुटले आंब्याचे. भरपूर कलंब तुटलेत आणि आंबे धरलेत. बट ते झाडावर पाणी आहे म्हणून त्यामुळे सर्व बिळुडी झाले झाड. म्हणजेच की घसरटसारखं आहे. शेवाळी धरले झाडाला तर चढू शकत नाही. आणि बघा मम्मी पेरते. आणि व्ह्यू बघा. तर मम्मी आता भात पेरते बघा. ड्रोन ड्रोन. चला आपण आपली काम करूया. हे झाडाचा फाट तोडायचा आहे. हे बघा हे तुटलं आहे तर तोडून टाकूया सर्व. तर मित्रांनो चला आपला तरवा बिरवा सर्व पेरून झाला इकडे. आणि इकडे आंब्याची फाटे म्हणजे झाडं तुटली होती आंब्याची कलंबाची. ते तर साफ केलं सर्व आतमध्ये. आणि आता बघा आपली अवस्था पूर्ण झाली. तर चला जाऊया घरी भाकरी खायला. हरी नाही गेले, भाकरी घेऊन नाश्ता करूया. तर संध्याकाळी भेटू डायरेक्ट. चला बाय बाय. सकाळ मित्रांनो. तर हे बघा आत्ता उठून आलो आहे. आणि काल का आपल्याला व्हिडिओ काय एंड करता नाही आला. तर आता इथं व्हिडिओ एंड करूया. आणि बघा काल ही मळ एक साफ केले. म्हणजे गवत होतं काढलं आहे रान. आणि संध्याकाळी काय व्हिडिओ करता आला कारण का आपल्या घरी लाईटच नव्हती. संध्याकाळ रात्रीपर्यंत संध्याकाळी 7-8 वाजले लाईट नव्हती. त्यामुळे बघा. आणि इकडे ही मळ नांगरले. आणि हे 2 तरवे पेरलेत. आणि हे 2 मळ नांगरायचे आहेत उकळायचे. आणि तिकडे ते 2 मळ साफ करायचे अजून. तर बघूया कसं काय होतं. आणि ही शेणकी आणून ठेवले भातासाठी. आणि आपला ट्रॅक्टर बघा इथे काल पाऊस पडून त्याच्यावरती काय कपडा टाकून ठेवला आहे कागद. तर मित्रांनो काल काय ब्लॉग एंड करताना आला. आणि काल मी बोललो होतो हे गोष्ट सांगायची तुम्हाला, सांगेन लास्टला. तर एंड करेन तेव्हा म्हटलं सांगेन. तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की आता जरा आपण जातोय बाहेर कामानिमित्त, लाईफ निमित्त. म्हणजे बघूया जरा पुढे काहीतरी करायचं म्हटलं तर इथे राहून काय चालणार नाही. तर जाऊया पुढे. तर मुंबईला जायचा विचार आहे. तर म्हटलं आता मुंबईला गेलो तर काय दाखवून कुठे व्हिडिओ करणार, व्हिडिओ करायला टाईम नाही भेटणार. त्यामुळे म्हटलं आता हा व्हिडिओ लास्टचा आणि शेवटचा होईल. म्हणून म्हटलं आज काल व्हिडिओ करूया आणि एकदा सांगून टाकूया. तर बघू कोणी ते व्हिडिओ करणारा असेल तर त्याला आपण देऊ आपलं चॅनल हँडल करायला. म्हणजेच की कारण का आपले 900-950 झालेत फॉलोअर, म्हणजे सबस्क्रायबर झाले 950. तर त्यामुळे कसं वाटतं आपल्या मनाला पण, कारण का एवढ्या 1000पर्यंत आलो आहे. तर आता महागार घेतोय पुन्हा. तर बघू गावी आलं तर गावी आल्यावर कधीतरी ब्लॉग बनवेन. पण आता हा लास्टचा शेवटचा ब्लॉग होईल. आणि हे सांगायचं होतं, बाकी काय नाही. तुमचा इथपर्यंत एवढा सपोर्ट राहिला त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. तर आजचा कालचा ब्लॉग आपण इथे एंड करूया. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू कधीतरी आता एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय.